पिंपरी चिंचवड शहर में अजित पवार की पार्टी को मानो ग्रहण लग गया हो। बड़े बड़े स्थानीय नेता और पूर्व वरिष्ठ नगर सेवक साथ छोड़ रहे हैं। इनकी पहली पसंद शरद पवार की पार्टी बन चुकी है। वरिष्ठ नेता भाव साहेब भोईर ने कल भव्य कार्यकर्ता सम्मेलन में अजित पवार और जगताप परिवार को टारगेट करते हुए कहा कि दोनों ने मेरे साथ अन्याय और विश्वासघात किया है। भोईर ने 40 पूर्व नगर सेवकों संघ राष्ट्रवादी कांग्रेस को त्याग कर चुनावी बिगुल फूंक दिया है। सभा में उम्मीद से ज्यादा जन सलाब उमड़ा। भाव साहेब भोईर ने अजित पवार को कहा कि शहर में एक छिपकली को भ्रष्टाचारी डायनासोर बनाकर मुझे धोखा दिया, जिसके कारण शहर का सत्यानाश हो गया। अब मैं चुनाव लड़ने का ऐलान कर रहा हूँ। जनता मेरी मालिक है। मेरी पार्टी का नाम मोरिया गोसावी और चाफेकर मेरी क्रांति लक्ष्य है। सभा में महिलाओं की संख्या अधिक थी। सभा स्थल पूरी तरह से खचाखच भरा हुआ था। जितने लोग बैठे थे उतने ही आजू बाजू और पीछे खड़े नजर आए। भोईर की राजनीति का पहला शो सुपरहिट रहा। वरिष्ठ नेता भाव साहेब भोईर ने राटनी के थोपटे लॉन में अपने राजनीतिक रुख की घोषणा करने के लिए एक निर्धार मेला का आयोजन किया था। इस बैठक में भोईर ने खुलकर अपनी बगावत की शुरुआत करते हुए बड़ा शक्ति प्रदर्शन किया। साथ ही उन्होंने ऐलान किया कि उन्होंने चुनाव लड़ने का मन बना लिया है। भाव साहेब भोईर को समर्थन देने के लिए शहर के पूर्व नगर सेवक और बड़ी संख्या में आम नागरिक उपस्थित थे। भाव साहेब भोईर ने अपने भाषण में कहा कि जब तक मैं विधायक नहीं बनूंगा तब तक स्वर्गीय लक्ष्मण जगताप की आत्मा को शांति नहीं मिलेगी। मैं कभी झूठ नहीं बोलता। लक्ष्मण ने मुझसे कहा था कि भाव साहेब, आपको विधायक ना बनाना मेरी भूल थी। इसलिए भोईर ने अपने भाषण में कहा कि अगर वो चाहते हैं कि उनकी आत्मा को शांति मिले तो सभी को मेरा समर्थन करना चाहिए। माझ्या पक्षाचं नाव मोरया गोसावीची भक्ती हा माझा पक्ष आणि चापेकरांची क्रांती हेच माझं लक्ष्य हा माझं पक्षाचं नाव असणार। बाद झालं। लक्ष्मण जगताप सुद्धा अपक्षच उभे राहिले होते ना माझा कार्यक्रम करण्यासाठी। आता यांचा कार्यक्रम करण्यासाठी, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढण्यासाठी, दडपशाही मोडीत काढण्यासाठी, झुंडशाही मोडीत काढण्यासाठी आणि भ्रष्टाचार मुक्त शहर करण्यासाठी माझा लढा आजपासून तयार। आजपासून मी ठरवलंय, मी निवडणुकीला उभं राहणार म्हणजे राहणार। जे प्रोजेक्ट आहेत ते एकतर रामकृष्ण मोरेंनी केलेले आणि 2017च्या अगोदर अजितदादांचं लक्ष होतं। मी कोणत्या नेत्यावर बोलणार नाही। अजितदादांनी विकासात्मक दृष्टिकोनातून पावलं टाकली, पण त्यांनी सरड्याचे डायनासोर देखील तयार केले। जे भ्रष्टाचार करणारी प्रवृत्ती एक पिढी तयार केली त्यांनी तयार केली नाही। त्यांना कळलंच नाही हे लायक आहे का नालायक आहे। ते बिचारे आपलं सरळ तिथं बसून तो माणूस फक्त विकासाच्या दृष्टिकोनातून बघत असायचा आणि या ठिकाणी संपूर्ण वाट लावून टाकली संपूर्ण परिसराची आणि संपूर्ण लोक त्यांना विळख्यात पकडलं। आम्हाला काय जाताच येत नव्हतं। माझ्या पाठीमागे असेच काम केला। तुमच्या या उपस्थितीने मला एवढी ऊर्जा प्राप्त झाली, मी आजच्या भाषणामध्ये पाणी सुद्धा पिळवले। एवढी ऊर्जा प्राप्त झाली। आता मला पाणी प्यायचं नाही, पाणी पाहायचं आणि म्हणून आज मी या ठिकाणी संकल्प करतो, मी वागणार नाही, बोलणार नाही। मी नतमस्तक होईल चरण या सर्व चांगले कार्यकर्ते त्यांना घेऊन लढा चालवतो। माझ्याकडे आले तुम्ही नाही आले बघून, समोर आले बाजूला हटून, आता आपला गाडी निघाली। या ठिकाणी मी पुन्हा एकदा माझ्या पक्षाच्या नावाचा जयघोष करा। गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की। निघालो आता क्रांती करण्यासाठी, आता तुमचा आशीर्वाद द्या। गावातल्या महिलांसाठी, मुलांसाठी, शिक्षणासाठी म्हणजे वेळोवेळी जेव्हाही गरज मिळते त्यावेळेस ते उभे राहतात आणि मेन गोष्ट ज्या मुलांचं पुढचं भविष्य आहे त्याच्याविषयी तरुण पिढीला ते मार्गदर्शन पण करतात। त्यामुळं आम्हाला असा नेता पाहिजे की भाऊसाहेब भोईर यांची आमची अपेक्षा आहे की त्यांनी आमदार म्हणून यावं। आमच्यापर्यंत एकही आमदार आले
खरं तर आमच्या भागामध्ये जिथे भाऊसाहेब आहेत तिथे खरं तर चांगलं भावाप्रमाणे आमच्या पाठीचे सर्व महिला सर्व आहेत, त्यांच्या सर्व. पत्नींचं निधन झालं त्याच्यानंतर ही आमच्या पाठीशी म्हणजे आपण म्हणतो की महिला असली तरच महिला गोळा होतात पण भाऊसाहेबांचं तसे चारित्र्य नाही. हो. एवढं चांगलं आहे की आम्ही सर्व महिला वर्ग आज तुम्ही बघालच तर सर्व महिला त्यांच्या पाठीशी आहेत त्यांच्या भागामध्ये तर सगळंच आहे म्हणजे आम्हाला काही प्रॉब्लेम येतच नाही पण जो बाकीचा भाग आहे म्हणजे ते नगरसेवक आहेत तेवढ्या भागापुरतं आमचं सगळं व्यवस्थित आहे पण बाकीचं जे आहे भ्रष्टाचार म्हणा काही जे आता बरंच काय चाललेलं आहे तर त्याच्याबद्दल ते सगळं संपून जावं यासाठी आम्हाला त्यांना निवडून द्यायचं आहे आमदार झालेलं पाहिजे आम्हाला सगळ्यांना. ब्युरो रिपोर्ट, V-Saris न्यूज, पुणे, महाराष्ट्र.